सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ शूट करते मी, कारण मागचं जे बरेच दिवसाचं शेड्यूल होतं खूप म्हणजे खूप बिझी होतं. आणि आज मला थोडा टाईम भेटलेला कारण सुट्टी आहे आज. आणि मी चालले बाहेर शॉपिंगला कारण माझा बड्डे येतो आहे. मग म्हटलं शूट पण करते. तर आपण डायरेक्ट जातो आहे आता FC रोडला, आणि तिकडे झुडिओ पण आहे. सो झुडिओला पण जाणार आहे मी. तर चला तर मग जाऊया. पण त्याच्या आधी माझी गाडी मला धुवायची होती, जी खूप इथे मागे तुम्हाला दिसते बघा. खूप दिवस झाले मला धुवायची होती, पण टाईम नव्हता भेटत. आणि 2-3 दिवस पाऊस पण इतका पडत होता, त्याच्यामुळे ती खूप खराब झाली. दाखवते तुम्हाला 2 मिनटं. गाडी तर खूप खराब झालीच आहे, पण हे सीट कवर पण मला चेंज करायचं आहे कारण ते कट झालेलं आहे. निघते मी आता, पण त्याच्या आधी मला तोंडाला बांधावं लागणार आहे कारण सवय झाली आहे तोंडाला बांधून जायची. त्याशिवाय कुठेच जाता येत नाही. कारण आता तुम्हाला माहीतच असेल, पुण्यामध्ये सगळेजण तोंड ढाकल्याशिवाय कुठेच जात नाही, स्पेशली मुली. सो तीच सवय झाली आहे मला पण. आणि मग चला तर मी आधी बांधून घेते तोंडाला आणि मग आपण जाऊया. इथे सीट कवरचं दुकान दिसलं आता मला. असे काही झँकी पँकी नाही लावणार आहे मी, कवर एकदम प्लेनच लावणार आहे जसं आधीच आहे तसं. बघू आता. हे कट झालेलं पण आता मला नीट करून देतोय का. याच्याकडे गर्दी होती त्याच्यामुळे आणि मला अर्धा तास बसवून ठेवलं यार. झालंय कवर लावून, आणि हे कट मारायला पण त्याने एकदम छान कवर केलं आहे. आणि 50 रुपये एक्स्ट्रा घेतले, पण ठीक आहे, वर्थ आहे. आणि आता झुडिओला आली आहे मी. खूप खूप ट्रॅफिक लागली मला, इतकी ट्रॅफिक लागली ना. बघू आता झुडिओला येणं वर्थ आहे का. कारण सेल असं मी खूप ऐकलं होतं. खूप साऱ्या रील्स पण व्हायरल झाल्या होत्या सेलच्या. म्हटलं ॲक्च्युअल जाऊन आता बघते किती काय कसं कलेक्शन आहे ते. हा पिंकवाला मला खूप आवडला आहे, पण ह्याच्यामध्ये माझी साईजच नाही आहे यार. आणि हा टॉप माझ्या फ्रेंडने 4 दिवसापूर्वीच घेऊन आले, सेल चालू व्हायच्या आधी. 500ला घेऊन आलेले आणि आता हा ऑफरमध्ये 300ला भेटतो आहे. हे पण खूप छान आहे, पण मी हे आत्ता नाही घेऊ शकत, हे मी नंतर घेईन. आणि झुडिओमध्ये ना आज सगळीकडे मला सगळे पेस्टल कलर्सच दिसत आहेत. छान वाटतं आहे एकदम डोळ्याने बघायला. टॉप्स वगैरे पण मस्त आहेत हे काय. पण मला वन पीस घ्यायचं आहे, सो त्यामुळे मी इथे सगळीकडे जास्त वेळ नाही घालवत आहे. नाहीतर मग मी हे पण घेईल आणि माझे पैसे एक्स्ट्राचे खर्च होतील. वरच्या सेक्शनमध्ये जाते. वरती खूप गर्ल्सचे प्रोडक्ट्स आहेत, तिथे खूप सारे दाखवते मी तुम्हाला. सगळे कॉटनमधले ड्रेसेस आहेत तिकडे, व्हाईट आणि कॉटन आहेत. काय खूप छान आहेत, पण बऱ्याचशा जे कपडे आहेत ना त्याच्यावर काही सेल नाही आहे इतका. सेल छोट्या गोष्टींवर आहे, आणि काही जीन्स वगैरे आहेत ना त्याच्यावर सेल आहे. हे टी शर्ट्स पण खूप मस्त आहेत. ओव्हरसाईज टी शर्ट आहे. यातला मी एक घेणार आहे, वरचा तो पिंक आहे ना, तो पिंक घेणार आहे मी. तो कलर मला खूप जास्त आवडला आहे. ॲक्च्युली ना मला हे खूप आवडलं आहे, पण ह्याच्यामध्ये माझी साईजच नाही भेटत आहे. साईज M आहे, पण मला M नाही, मला स्मॉल लागते. पण ह्याच्यामध्ये नाही आहे त्यामध्ये ऑप्शन. हे मला खूप आवडले. इवन हे पण चांगलं असतं, पण ह्याच्यामध्ये पण ऑप्शन. बाकी मला तर असं इतकं खास काही आवडलं नाही आहे. 2-3 कुर्ताज आवडलेले. ते कुर्ताज मी आता एकदा ट्राय करणार आहे. बाकीचं असं काही मला नाही आवडलं आहे कलेक्शन. बाकी सगळं नॉर्मलच आहे. ऑफर आहे, पण ऑफर अशी फार कमी कपड्यांवर आहे. आणि ऑफर जरी या सगळ्या कपड्यांवर ऑफर आहे, पण मला नाही आवडलं. बाकी झुडिओमध्ये काहीच गर्दी नाही आहे, कारण मी वीकडेजमध्ये आली आहे, त्याच्यामुळे काहीच गर्दी नाही. या साईडला किड्स सेक्शन आहे मागे. किड्स सेक्शनला पण थोडेसे हल्ली दिले आहेत. आणि इथे मला वुमन ट्रायल रूम भेटले. मी खूप वेळ झाला शोधत होते ट्रायल रूम. फायनली मला भेटले. मी आता जे काही ड्रेस घेतले ते एकदा ट्राय करू शकतो. ही कुर्ती छान दिसते, पण मोस्टली मी ही नाही घेणार. आणि हा वन पीस हा खूप सुंदर दिसतोय माझ्यावर, पण माझ्याकडे या कलरमध्ये खूप सारे ड्रेसेस आहेत. खालच्या सेक्शनला आले आता मी. चप्पल्स बघावं म्हटलं काय भेटत आहेत का. चप्पल्स पण छान आहेत, पण म्हटलं आउटफिट एकदा कन्फर्म झालं की मग घेते. आणि हो, एक मला नेल पेंट पण घ्यायची आहे. ही नेल पेंट खूप सुंदर आहे, ही घेते मी. छान वाटेल मला. आणि इयरिंग्स खूप छान आहेत इथे. 99 आणि 149मध्ये आहेत. 49ला पण आहेत. वेट वाईप्स पण घ्यायचे आहेत मला. ह्यांचे वेट वाईप्स खूप छान असतात. आणि मग बिल करायला जाते आता.
जास्त काही घेतलं नाही, 2-3 गोष्टीच घेतल्या, बाकीचं म्हटलं बाहेरून बघते. स्टुडिओमधून शॉपिंग करून मी आता बाहेर आली आहे, पण मला आवडीचं असं काही भेटलंच नाही. जे टी शर्ट घेतलं, एक इयरिंग्स आवडले आणि मी वेट वाईप्स घेतले, एवढंच घेतलं. आणि मग आता चालले कुठेतरी बघते अजून दुसरीकडे मला काय आवडतंय का. कारण तुम्ही बघितलं सगळं कलेक्शन असं फक्त कॉटनचे छोटे छोटे असे ड्रेसेस वगैरे असं होतं. आईस्क्रीम खायची इच्छा झाली, आईस्क्रीम खाते आणि मग निघते मी इथून. चला तर मग मी हा व्लॉग इथेच एंड करते आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.